श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण वरलक्ष्मी व्रताची कथा, संपूर्ण माहिती, वरलक्ष्मी व्रताचे महत्त्व, चारू मातेची प्रेरणादायी कथा, पूजा विधी आणि नियम, व्रताचे फायदे. उद्या आहे वरलक्ष्मी व्रत. हे वर्षातून एकदाच येते. त्याचबरोबर शुक्रवार वैभवलक्ष्मीचा पण दिवस आहे व वरदलक्ष्मी व्रत देखील आलेले आहे. सर्वांना प्रश्न पडलेला आहे की माझे तर शुक्रवार असतो, वैभवलक्ष्मीचे वार असतात, मग वरदलक्ष्मीचे व्रत कसे करू? काही हरकत नाही. त्याबद्दलची आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर व्रत म्हणजे काय व या व्रतामागची कथा काय आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल, लाईक केले नसेल, शेअर केलेले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. श्री महालक्ष्मीचे एक अत्यंत मंगल आणि वरदान देणारे रूप म्हणजेच वरलक्ष्मी. वर म्हणजे वरदान देणारी आणि लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी, सुख, शांती आणि सौभाग्य देणारी माता. वरलक्ष्मी व्रताची परंपरा विशेषतः दक्षिण भारतातील अनेक भागात श्रद्धेने पाळली जाते. या व्रतामागे चारुमती नावाच्या धर्मपरायण स्त्रीची कथा सांगितली जाते. या कथेनुसार भगवान शिवांनी माता पार्वतीला या व्रताचे महत्त्व सांगितले होते. एकदा काय झाले, एकदा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारलेला एक प्रश्न होता. तो म्हणजेच कैलास पर्वतावर माता पार्वतीने भगवान शिवांना विचारलेला प्रश्न म्हणे, महादेव, पृथ्वीवरील स्त्रिया आणि कुटुंबे सुखी, समृद्धी आणि मंगलमय जीवन जगण्यासाठी कोणते व्रत करावे? असे कोणते व्रत आहे ज्यामुळे भक्तांना लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होईल? तेव्हा भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, श्रावण महिन्यात श्रद्धेने केले जाणारे वरलक्ष्मी व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या व्रताची माहिती समजून घेण्यासाठी मी तुला चारुमातेची कथा सांगतो. हीच कथा पुढे वरलक्ष्मी व्रताची प्रसिद्ध कथा म्हणून ओळखली जाते, सांगितली गेलेली आहे. चारुमती कोण होती? ती प्राचीन काळी कुंडीनपूर नावाच्या नगरीत चारुमती नावाची एक स्त्री राहत होती. चारुमती अत्यंत प्रेमळ, नम्र आणि धर्मपरायण होती. ती आपल्या पतीचा, घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करत असे आणि गरजू लोकांना शक्य तितकी मदत करत असे. तिच्या मनात देवी लक्ष्मीबद्दल अपार श्रद्धा होती. ती घरातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत असे आणि देवांचे स्मरण करत. तिच्या या भक्तीने आणि आचरणाने देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्या, अशी या कथेची श्रद्धा आहे. एकदा तर देवी लक्ष्मी स्वप्नात दर्शन दिले. एका रात्री चारुमती गाढ झोपलेली असताना साक्षात तिला एक अद्भुत असे स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात देवी लक्ष्मीने तिला दर्शन दिले. देवी म्हणाल्या, चारुमती, तुझी श्रद्धा आणि भक्ती पाहून मी प्रसन्न झाले आहे. श्रावण महिन्यात पौर्णिमेपूर्वी येणाऱ्या शुभ शुक्रवारी माझे वरलक्ष्मी रूप श्रद्धेने पूजा जर केली तर देवीने चारुमतीला व्रत करण्याची पद्धतही सांगितली आणि भक्तिभावाने पूजा केल्यास तिच्यावर आपली कृपा राहील असे सांगितले. मग तिने हे स्वप्न आपल्या पतीला व घरातील सर्व मंडळींना सांगितले व ती बातमी हळूहळू सर्व गावभर पसरली व सर्व स्त्रिया हे व्रत करू लागल्या. या मातेचे पूजा अशा पद्धतीने करावी की एक कलश घ्यायचा आहे, त्याच्यावर नारळ स्थापन करून वस्त्र, फुले, सजावट करायची आहे आणि चारुमतीने त्याच पद्धतीने कलश घेतला आणि त्याच्यावर एक नारळ ठेवून तिला देवीमुख आकार दिला आणि सजवले. फुले, हळदी, कुंकू, अक्षदा, नैवेद्य, पूजा साहित्य अर्पण केले व सर्व स्त्रियांनी नमस्कार केला. अशा प्रकारे ती पूजा केली.
या व्रताचे कथेमधील अशी एक आहे की ती प्रदक्षिणाचे महत्त्व असे आहे की पूजा पूर्ण झाल्यानंतर चारुमतीने आणि तिच्या बरोबरच्या स्त्रियांनी देवीभोवती प्रदक्षिणा घातल्या. पहिली प्रदक्षिणा पूर्ण होताच त्यांच्या पायामध्ये सुंदर अलंकार प्रकट झाले चे वर्णन या कथेत आहे. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्यांच्या हातात मौल्यवान कंगणे आल्याचे सांगितले. तिसरी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर घरात धन धान्य आणि समृद्धी प्राप्त झाल्याचे या कथेत आहे. अशा प्रकारे वरलक्ष्मीने अशा प्रदक्षिणा घातल्यानंतर पूजा केल्यानंतरचे जे फळ आहे ते तुम्हाला मी या कथेत सांगितलेलेच आहे. या देवीने दिलेला आशीर्वाद सुख समृद्धी आणि मंगलमय जीवनाचे आशीर्वाद दिला. वरलक्ष्मी म्हणजे भक्तांना वरदान देणारी लक्ष्मी. रूप वरलक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीच्या विविध रूपांची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. अष्टलक्ष्मीच्या रूपामध्ये धन धान्य धैर्य विजय विद्या संतती आणि समृद्धी म्हणून वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी भक्तिभावाने स्मरण पूजा आरती कथा श्रवण केली तर आपल्याला या कथेचे या व्रताचे फळ 100% आपल्याला मिळते आणि ही कथा आहे ती साक्षात भगवान शंकरांनी ही कथा सांगितलेली आहे की पार्वतीला सांगितलेली आहे चारुलताची. आणि अशा प्रकारे ही जी कथा आहे ती वर्षातून एकदाच येते आणि ती पौर्णिमेच्या अगोदरच्या शुक्रवारी ही कथा येत असते आणि या कथेचे खूप काही महत्त्व आहे. अशीच कथेचे संपूर्ण पूजाविधी ही सर्व काही माहिती मी आपल्याच या चॅनलवर टाकलेली आहे, तर ते तुम्ही जाऊन पाहू शकताय संपूर्ण माहिती. अजून काही तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.